8 जून 2025 पासून माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। हे आंदोलन अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळाजवळ सुरू आहे। आंदोलनाचा 6वा दिवस असून माजी आमदार बच्चू कडू यांची तब्येत खालावली आहे आणि सरकार दुर्लक्ष करीत आहे असे दिसून येते। माजी आमदार बच्चू कडू यांच्याशी संवाद साधताना जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी सांगितले की जिजाऊ ब्रिगेड नेहमीच शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सोबत असणार। एका सर्वेनुसार भारतात रोज 7 ते 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात। याला कारण भ्रष्ट शासन आहे। या शेतकऱ्यांची मुले देशाच्या रक्षणासाठी सीमेवर असतात। सीमेवर जवान आणि गावात किसान देशाचे रक्षण करीत आहेत। ज्यांच्या भरोशावर देशाचे रक्षण होते आणि ज्या अन्नदात्यांच्या भरोशावर आपण जगत आहोत त्यांच्या प्राथमिक गरजा सुविधा याकडे सरकारचे लक्षच नाही। म्हणूनच माजी आमदार बच्चू कडू यांचे हे अन्नत्याग आंदोलन असून या आंदोलनाला जिजाऊ ब्रिगेडचा संपूर्ण पाठिंबा आहे। माजी आमदार बच्चू कडू यांच्या आरोग्यास काही कमी जास्त झाले तर जिजाऊ ब्रिगेड गप्प बसणार नाही असा इशारा अमरावती जिजाऊ ब्रिगेडने दिला आहे। या प्रसंगी मयुरा देशमुख, मनाली तायडे, हर्षा ढोक, मंजुषा पाथरे, कल्पना बुरंगे, शीला पाटील आणि जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी उपस्थित होत्या। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।